वाशिम नगर परिषदेसमोर आजपासून उपोषण सुरू। वाशिम येथे दिनांक 25 जुलै 2024 गुरुवारपासून वाशिम नगर परिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालक लोकांच्या उपोषणास प्रारंभ झाला असून जोपर्यंत कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालकांचे थकीत बिल मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं वाशिम जिल्हा युवा सेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे। कचरा उचलणारे ट्रॅक्टर चालक मालक लोकांचे संबंधित ठेकेदार सुरेश कदम यांनी कचरा उचलण्याचे बिल नगर परिषद कडून उचलले असून ते बिल ट्रॅक्टर चालक मालकांना अदा करणे अपेक्षित होते, परंतु तसे न करता संबंधित ठेकेदाराने सर्व बिल आपल्याकडे ठेवून 3 महिन्यांचे बिल अदा होणे बाकी आहे। या बाबीचा पाठपुरावा वाशिम जिल्ह्यातील शिवसेना युवा सेनेच्या वतीने संबंधित लोकांना पाठिंबा देत त्यांच्या समवेत आंदोलन केले गेले। तसेच आज सुद्धा नगर परिषदेच्या अंतर्गत कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर मालक चालकांच्या सोबत युवासेना वाशिम जिल्हा यांनी उपोषण चालू केले आहे। या बाबीची गंभीरतेने दखल घेणे मुख्याधिकारी नगर परिषद वाशिम यांनी गरजेचे होते, परंतु तसे न केल्याने हा उपोषणाचा मार्ग अवलंबला गेला आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क टीव्ही चॅनलसाठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील रिसोडकर। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।